माझी सगळ्यात पहिली आणि खास मैत्रीण माझी आई. स्त्रियांच्या आत नेहमीच एक शक्ती असते, पण ती या 9 दिवसात तुम्हाला काहीतरी खूप स्ट्रॉंग फील होतं. मान्य आहे की आपल्याला सगळे फ्रीडम आहेत, पण रात्रीची वेळ असेल तर शक्यतो एकटं प्रवास करणं टाळा. थोडीशी माझ्या फ्रेंड्सच्या बाबतीत, माझ्या फॅमिलीच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. विलन होते खूप, तरीही सफल झाली प्रेम कहाणी. ठाकूरांच्या मनावर राज्य करते. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. नवरात्र सुरू होते आणि नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. या नवरात्रीत आपण एक स्पेशल सेगमेंट करतोय, जो की वेगवेगळ्या मालिकांच्या सेटवर जाऊन त्या मालिकांमधील खलनायिकांशी गप्पा मारतोय, त्यांची दुसरी बाजू जाणून घेतोय. सो आता माझ्यासोबत आहे पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील अभिनेत्री ऋतुजा जुन्नरकर. ऋतुजा, खूप छान दिसतेस. लग्न झाल्यानंतरचा लुक आहे, कशी आहेस आणि किती एन्जॉय करतेस हा वेगळा प्रवास होता? हाय, खूप छान आहे मी. खूप मज्जा येते मला. लग्न झाल्यानंतर खरं तर मला साड्या नेसायची इतकी सवय नाहीये फ्रँकली. थोडीशी मी सुरुवातीला अनकम्फर्टेबल होते, पण खूप मज्जा येते. खूप सारे कॉम्प्लिमेंट्स मिळत आहेत लुकला, साड्यांना घेऊन, सगळ्याच गोष्टींना एन्जॉय करते. भरपूर गोष्टी शिकते, मज्जा येते, रोज शूट करते. सो छान वाटतंय. ऋतुजा, लग्न झालं ना मालिकांमध्ये की अभिनेत्रींच्या एका गोष्टीकडे सगळ्यांचं, स्पेशली वुमन ऑडियन्सचं लक्ष असतं, ते म्हणजे त्यांचं मंगळसूत्र. ते कसं असणार, त्याची डिझाईन कशी असणार, तुझं मंगळसूत्र पाहिलं. तर जेव्हा लग्न झाल्यानंतर तुझा लुक कसा असणार असं तुला सांगण्यात आलं, तेव्हा ती एक्साइटमेंट होती का की कशा साड्या असतील, कशा ज्वेलरीज असतील, आणि आता ते किती आवडले तुला? डेफिनेटली. मला वाटतं खऱ्या आयुष्यात काय किंवा मालिकांमध्ये काय, जेव्हा कोणत्याही मुलीचं लग्न होतं तर लग्नानंतर काय लुक असेल, काय मी घालणार आहे, काय नेसणार आहे, यासाठी सगळे एक्सायटेड असतात. सो डेफिनेटली तनया, तू बघशील सुरुवातीपासून तर शी इज नॉट व्हेरी ट्रेडिशनल गर्ल, कारण की ती एका श्रीमंत घरातली मुलगी आहे. सो तिचं कायम फ्युजन, म्हणजे शी वेअर्स इंडो वेस्टर्न गोष्टी कायम. काही तू तिच्या ड्रेसेस बघितले किंवा काय, तर तिच्यासाठी तर टिपिकल काठापदराच्या साड्या मला वाटतं आम्ही कधीच विचार केल्या नव्हत्या. इनिशियली जेव्हाही आम्ही विचार केला होता की लग्न झाल्यावर काय असेल असं, तर मग डोक्यात होतं की बऱ्याच काही गोष्टी मिक्स मर्ज कराव्यात, कधी काही ऑक्सिडाईज करता येईल का, हे करता येईल का, काही वेगळा लुक क्रिएट करता येईल का. सो बिईंग दॅट आम्ही ह्या अशा काही डिझायनर साड्या ठेवलेल्या आहेत. स्लीवलेस ब्लाउजेस आहेत तिचे, ओपन हेअर, आणि मला वाटतं हे मंगळसूत्र खूप सिम्पल आहे, बट इट इज व्हेरी प्रिटी. कारण आजकालच्या मुली प्रेफर करतात की असं मंगळसूत्र घालावं जे कोणत्याही ड्रेसवर, साड्यांवर तुम्ही इझिली रोज घालू शकता, बिईंग जॉब किंवा कुठेही, आणि ते कॅरी करताना छानही दिसेल. सो मला असं वाटतं तनयाचं हे असं गोड, छान, लांब, आणि हे एक नवीन लांब मंगळसूत्र सगळेच घालतात. मध्यंतरी ट्रेंड होता छोट्या मंगळसूत्रांचा. सो आम्ही विचार केला की थोडंसं मोठं ठेवूयात, बघूयात परत या गोष्टी ट्रेंडमध्ये येत आहेत का. सो हे असं एक खड्याचं पेंडंट असलेलं लांब मंगळसूत्र, आणि हे नसतं खड्याचं पेंडंट, शॉर्ट मध्ये. करेक्ट. मग म्हणून आम्ही असा काहीतरी विचार केला. हो, आणि ही एक आयडेंटिटी आहे तनयाची. शी वेअर्स ए, अखिलचा ए. सो हा त्यांनी तिला गिफ्ट केला, ती कायम गळ्यात घालते असं. अगदीच. पण ऋतुजा, मागे तुमचं लग्न झालं आणि तुझा गृहप्रवेश होत होता, तेव्हा तुझी ती रील खूप व्हायरल होती, ती तुझ्या उखाण्याचा. तर आता आमची अशी इच्छा आहे की तो उखाणा जर तुला परत घ्यायला. ओ गॉड, मला परत एकदा व्हिडिओ बघायला लागेल. सो सरप्राइझिंगली तो जो व्हिडिओ झीनही टाकला किंवा मीही टाकला, सरप्राइझिंगली त्याला खूप छान व्ह्यूज आले, सगळ्यांकडनं खूप छान कॉमेंट्स आले, आणि तो छान पद्धतीने व्हायरल झाला. सो मी पुन्हा एकदा ट्राय करते. विलन होते खूप, तरीही सफल झाली प्रेम कहाणी. ठाकूरांच्या मनावर राज्य करते, अखिलची ही राणी. खूप छान, एक वेगळाच गंमत आहे या उखाण्यामध्ये, म्हणूनच तो इतका व्हायरल झाला असावा. पण ऋतुजा, नवरात्र आहे आणि नवरात्रामध्ये स्त्रियांना विशेष महत्व दिलं जातं किंवा एक छान वातावरण असतं, रंगीबिरंगी वातावरण असतं. तर तुझ्यासाठी नवरात्र कशी असते आणि तुझ्या घरी वातावरण कसं असतं नवरात्रीत? बेसिकली माझ्या घरी म्हणजे गावी जुन्नरला घट बसतात, आणि माझ्या घरी मुळात एक छान स्पिरिच्युअल आणि देवाचं खूप केलं जातं. त्यामुळे मी 9 दिवसाचे उपवास करते. आता हे माझं 3रं वर्ष आहे. मी इच्छा मागितली होती एक, असं म्हणाले होते, ती पूर्ण झाली की मी 3 वर्ष सलग उपवास करेन, तर त्याचं 3रं वर्ष आहे. सो मला असं वाटतं की या 9 दिवसात आहे ना, एक वेगळ्या प्रकारची शक्ती, वेगळ्या प्रकारचं चैतन्य वातावरणात असतं. आणि मला असं वाटतं स्त्रियांच्या आत नेहमीच एक शक्ती असते, पण ती या 9 दिवसात तुम्हाला काहीतरी खूप स्ट्रॉंग फील होतं. आणि मी खूप विश्वास ठेवते, देवी म्हणा किंवा देवाचं नेहमी करणं हे सगळं. तर मला असं वाटतं त्या 9 दिवसात मला खूप पॉझिटिव्ह फील होतं, आणि असं वाटतं की एक एनर्जी कॉन्स्टंटली
बेसिकली मला गाईड करते किंवा मला एक सतत एक मार्ग दाखवते. सो यू फील व्हेरी प्रोटेक्टेड. आणि मला असं वाटतं आजकालच्या जगात काही ज्या गोष्टी होत आहेत किंवा आपण बघितली कोलकात्याची केस असो किंवा काही बऱ्याच गोष्टी घडत आहेत, मला असं वाटतं या सगळ्या वाईट गोष्टींचा नाश करायला हे 9 दिवस मला वाटतं एक वेगळी ताकद देतात. स्त्रियांमध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होते आणि जशा वाईट गोष्टी असतात त्याचा कधी ना कधी नाश होतोच, हे आपल्या सणांमधून आपल्याला नेहमी शिकायला मिळतं. सो मला खूपच छान वाटतं या 9 दिवसात. आणि आपल्या इकडे ना खूप चांगल्या परंपरा आहेत, खूप वेगवेगळे देव आहेत, त्यांची मंदिरं आहेत, देवस्थानं आहेत. पण ऋतुजासाठी कोणता, म्हणजे आता गणपती बाप्पा कसं प्रत्येकाच्या जवळच असतो किंवा काहींसाठी पंढरपूरचा विठोबा असतो, तर तुझ्यासाठी असा कोणता देव आहे आणि ज्याच्या मंदिरात जायला सुद्धा तुला खूप आवडतं, खूप प्रसन्न वाटतं? बापरे, हे बघ तुला दाखवते. स्वामी. माझ्या वॉलपेपरवर स्वामी म्हणजे माझा श्वास आहेत. मी खरंच सांगते, मी आयुष्यात जे काही अचीव केलंय, करेन किंवा मी म्हणते ना, मला जगण्याचा मूळ हेतू किंवा जे काही आहे ते सगळं स्वामी आहेत. जसं आता मी तुझ्याशी काही गोष्टी आहेत, आई बाबा असतात, मी त्यांच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करते, बोलते, तसे स्वामी आहेत. मी घरी गेले की आजचा दिवस कसा होता, ते काय खाल्लं, इथपासून मी प्रत्येक गोष्ट स्वामींना सांगते. आणि जे काही आज तागायत आयुष्यात माझ्या चांगलं झालंय किंवा जे काही मला मिळालंय ते सगळं स्वामी कृपेने आहे. मी दर गुरुवारी मठात जायचा प्रयत्न करते. आता शूटमुळे कधी नाही जमलं किंवा काय, पण वर्षातली जानेवारीतलं पहिलं दर्शन स्वामींचं असतं. अक्कलकोटला मी जातेच. पूर्वी मी अक्कलकोटला गुरुपौर्णिमेला तिथे परफॉर्म करायचे, पण आता काही कारणांनी ते तिकडचे कार्यक्रम होत नाहीत किंवा जाणं होत नाही. पण मी स्वामी भक्त, सतत काही नसलं की मी जप करत असते मनात, इतकी मी स्वामींची वेडी भक्त आहे. अगदीच. पण ना ऋतुजा, तू आता अभिनेत्री म्हणून आम्हाला दिसतेस, पण याआधी मी तुला नर्तिका म्हणून पाहिलेलं, तुझे वेगवेगळे डान्स पाहिले मोठमोठ्या शोज मध्ये. तर मला असं वाटलं की ऋतुजा ही डान्सर आहे आणि अचानक अभिनय क्षेत्राकडे कशी आली, किंवा मग ते काय होतं, तुला ऍक्टिंगची पण आवड होती की? खरं तर मला ऍक्टिंगची खूप लहानपणापासून आवड होती, पण लकीली असं म्हणतो ना, काहीतरी तुमच्यासाठी लिहिलेलं असतं. तसं डान्सचे मी ऑडिशन्स देत गेले, ते क्रॅक होत गेले. आणि रियालिटी शोजचं तुला माहिती आहे, ऑडिशन्स जनरली टीव्हीवर कळतात, सिरियलचे कळत नाही. सो मला माहितीच नव्हतं की सिरियलचे ऑडिशन्स क्रॅक कसे करायचे किंवा इथपर्यंत पोहोचायचं कसं. ऍक्ट्रेस तर व्हायचंय, पण हा मार्ग काय. बिंग एका नॉर्मल फॅमिलीतली मुलगी आहे, जिला नाही माहिती की या गोष्टी कशा क्रॅक करायच्या वगैरे वगैरे. आणि मग मी 2020 मध्ये सोनीवर एक शो केला, इंडियाज बेस्ट डान्सर. मग त्या स्टेजवर मला रेमो सरांनी सगळ्यात आधी फिल्मसाठी विचारलं, जे ते डान्स फिल्म करतात त्या फिल्मसाठी. त्यानंतर मला तारक मेहता शोसाठी विचारलं. सो मला तिकडे खूप लोकांनी इन्सिस्ट केलं की तुझ्यात ते पोटेन्शियल आहे, यू शुड ट्राय. मी ट्राय केलं 2-1 वर्ष, पण काही मला समहाव ते क्रॅक करता आलं नाही किंवा मला कळतच नव्हतं काय करू, कसं जाऊ, कुठे जाऊ, कोणाकडे जाऊन ऑडिशन देऊ. आणि लकीली मग मी हा मार्ग स्वीकारला की प्रोडक्शन हाऊसेस असतात, जस्ट गो देअर आणि आस्क देम, आपल्याला माहिती नाहीये तर. आणि माझ्या घराच्या जवळ टेलाटेलचं प्रोडक्शन आहे. आय वेंट देअर. मग ते म्हणाले की आमची एक सिरियल येते, तू ऑडिशन देशील का? म्हणलं ओके फाईन. ऑडिशन दिलं आणि दॅट्स हाऊ आय गॉट दिस. मला वाटतं लिहिलेलं होतं आणि ती गोष्ट घडली. लिहिलेलंच होतं, कारण तुझा जो रोल आहे त्याला तू खूप तंतोतंत सूट करतो, पण कॅरेक्टर विलनच आहे. सो कुठे तुझा जास्त राग नाही येणार, कारण तुझ्या फेसकडे पाहिलं की ते कामिंग असं. थँक्यू यार, थँक्यू. पण ऋतुजा, नवरात्र आहे आणि आपल्याला स्त्री म्हणून किंवा वुमन म्हणून आपल्या देशात किंवा इथे महाराष्ट्रात खूप सारे सोयी आहेत किंवा आरक्षण म्हणूयात आपण, ते आहेत. बसमध्ये सुद्धा आपल्यासाठी रिझर्व असतं, पण ते फक्त तेवढंच आहे. दुसरीकडे आपल्याकडे सेफ्टी नाही, जे आपण आता सोसायटीमध्ये बघतो. तर हे सगळं असण्याचा काहीच फायदा नाहीये, कारण मूळ जे आहे बेसिक सेफ्टीच नाही. तर यावर तुला अभिनेत्री म्हणून किंवा स्त्री म्हणून काय वाटतं? कारण तुम्ही जास्त प्रवास करता या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे, तुम्हाला खूप प्रवास करावा लागतो, खूप जास्त वेळ काम करावं लागतं. तर तुझा अनुभव कसा राहिला आणि यावर तुझं मत काय? नक्कीच. म्हणजे मला असं तू म्हणालीस तसं गव्हर्नमेंट आता बऱ्याच गोष्टी तरतूद म्हणजे लॉ आणतायत, सगळ्या गोष्टी होत आहेत. पण मला वाटतं इंडियात हे थोडंसं मुश्किल आहे, कारण तू बघशील तर बाकीच्या कंट्रीपेक्षा पॉप्युलेशन पण आपल्याकडे खूप जास्त आहे. आणि मला वाटतं आपण या गोष्टींमध्ये मान्य, आता ज्या काही केसेस होतात त्याच्यात लोकांची चूक आहे. मला वाटतं ही थॉट प्रोसेसच काय, तुम्ही अशा दृष्टीने बघूच कशा शकता स्त्रीकडे. पण मला वाटतं एक बेसिक काळजी आपणही घेतली पाहिजे, कारण आता आपण दुसऱ्यांना ब्लेम करत राहिलो तर आपल्याबरोबर ज्या वाईट गोष्टी होत आहेत त्या आपणच थांबवल्या पाहिजेत. सो बेसिक तुम्ही जाताना कुठेही एक किती मान्य आहे की आपल्याला सगळे फ्रीडम आहेत, पण रात्रीची वेळ असेल तर शक्यतो एकटं प्रवास करणं टाळा.
कोणीतरी तुमच्या बरोबर आहे की नाही याची खात्री करा. बेसिक गोष्ट आहे, पेपर स्प्रे म्हणा, काहीही म्हणा, या गोष्टी तुम्ही आता तुमच्या बरोबर कॅरी करत जा. आणि जसं आता एक गव्हर्नमेंटनी सुविधा आणली की तुम्ही रात्री 12च्या पुढे ट्रॅव्हल करायचं असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट वन नंबर, जिकडे पोलिसची गाडी विल गाईड यू तुम्हाला त्या डेस्टिनेशन पर्यंत. तर या सगळ्या गोष्टी ज्यांच्यापर्यंत अजून पोहोचलेल्या नाहीयेत त्यांनी प्लीज ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून घ्या. आणि काही मला वाटतं तुम्ही उबरमध्ये असाल, कुठेही असाल, आता इथेही शूटिंग अगदी रात्री 12-12ला संपतं आणि यू नो की मर्ड इज ऑल्सो व्हेरी स्केरी एरिया तसं रात्री जाण्यासाठी. सो आम्ही मेक शुअर करतो की कोणाबरोबर तरी इथून बाहेर पडू, एकटे बाहेर पडणार नाही. तर मला असं वाटतं की कुठेही असाल तर उबर लोकेशन, काही लोकेशन आपल्या घरच्यांबरोबर, आपल्या मित्राबरोबर, जे कोणी तुम्हाला सेफ वाटतं त्यांच्याबरोबर कायम शेअर करा. रिस्क उचलू नका गोष्टींची, बिकॉज मला असं वाटतं तुम्ही दुसऱ्याची मेंटॅलिटी नाही बदलू शकत, तर मेक शुअर की तुम्ही स्वतःचं प्रिकॉशन कम्प्लिटली 100% घेताय. आणि प्रत्येक स्त्रीला मला खरंच वाटतं की बेसिक संरक्षणासाठी तुम्ही काही ना काहीतरी शिकलं पाहिजे. तायक्वांदो, कराटे, व्हॉट एव्हर इट इज, पण एक बेसिक हा खरं शाळेतच रूल आला पाहिजे, पण आपल्याला आपलं संरक्षण करता आलं पाहिजे. दॅट्स इट. असं कधी झालंय की तू आता अभिनेत्री आहेस, डान्सर आहेस, पण या दरम्यान तू स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा इतर कुणाला तरी प्रोटेक्ट करण्यासाठी अगेन्स्ट गेली किंवा फाईट केलीस त्या सिच्युएशन मध्ये, असं कधी झालंय? खरं तर माझा मूळ स्वभाव थोडा याचा विरुद्ध आहे. भांडण म्हणा, फाईट म्हणा, या सगळ्या गोष्टी. पण जिथे खूपच अति होतं ना, नाही आता मला सहन नाही होते. खूप छोटीशी गोष्ट आहे की डिसरिस्पेक्ट मला वाटतं इथून सुरू होतं की तुमच्याशी कोणी उगाचच मोठ्या आवाजात किंवा तू अरे तुरे करून बोलतंय. मग तिथे मी आधी बघते मी म्हणते ठीक आहे, आज असेल, उद्या असेल, अशा 3-4 गोष्टी सहन करते. मग नंतर मग मी ऐकवते, म्हणते की ही पद्धत नाहीये बोलायची. मी जशी वागते ना, बिंग प्रोफेशनल, व्हॉट एव्हर इट इज, तोच रिस्पेक्ट तुम्ही मेंटेन करा. मला वाटतं हे सगळे तुम्ही आहे ना स्वतःभोवती हे कुंपण तयार केलं पाहिजे. मग इथून या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तुमच्याशी कोण कसं बोलतंय ते बिंग, मग तो टच कसा आहे, या सगळ्या बाबतीत. आता माझी भाची लहान आहे, शी इज बिंग 11-12 वर्षाची. मग आम्ही ट्राय करत असतो मेक शुअर की तिला आम्ही समजवतो की बाई तू स्कूल बसमध्येही जाशील तर काका शेजारी असतील, काही सगळे वाईट असतात असं नाही, पण एक बेसिक टच आपल्याला कळला पाहिजे किंवा काय. मग थोडीशी माझ्या फ्रेंड्सच्या बाबतीत, माझ्या फॅमिलीच्या बाबतीत ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे. मी भांडण मारामाऱ्या नाही केल्यात, आजच्या जास्त काय तशी वेळ नाही आली. नाही, ते असलंच पाहिजे आणि ते गरजेचं आहे. तू राईट ट्रॅकवर आहेस किंवा छान काम करतेस. पण ना नवरात्र आहे, स्त्रियांचा सण असतो किंवा महिला सशक्तीकरण म्हणून त्या गोष्टी दृष्टीने या सणाकडे पाहिलं जातं. पण आता सध्या ना सोशल मीडियावर खूप विषय चालतो आणि जो आपण बघतो की वुमन्स मध्ये वुमन फ्रेंडशिप म्हणा किंवा फिमेल फ्रेंडशिप म्हणा, याच्याबद्दल खूप बोललं जातं, खूप चांगल्या पद्धतीने पाहिलं जातं. तुझ्या आयुष्यात वुमन फ्रेंडशिप किंवा फिमेल फ्रेंडशिप कशा राहिल्यात आणि काय अनुभव आहे तुझा? टचवूड खूप सुंदर. माझी सगळ्यात पहिली आणि खास मैत्रीण आहे माझी आई. म्हणजे ती माझी इतकी जवळची मैत्रीण आहे ना की आज आता हा इंटरव्ह्यू झाला तरी पहिला फोन आईला असेल की आई असं झालं, मी हे बोलले, तू नक्की बघ. तर मला असं वाटतं ती आहे माझ्या कॉलेजची मैत्रीण आहे, धनश्री म्हणून. ती प्रत्येक गोष्टीत मला सगळं सांगणं की नाही आज तू साडीत छान दिसत होती पण आज मेकअपमध्ये हे कमी होतं, आज ऍक्टिंग कशी केली, ते की मला बूस्ट करण्यापासून ते सगळं चूक दाखवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी त्या अगदी सांगतात. आणि या सेटवरची माझी खास मैत्रीण आहे अक्षया. मला असं वाटतं खूप लोक म्हणतात की 2 ऍक्ट्रेस मध्ये कधी चांगली फ्रेंडशिप होऊ शकत नाही, जेलसी फॅक्टर असतो, कोणी तुमचे सेटवर दाखवण्यापुरतं असतं. पण टचवूड मी खरंच सांगतेय, मला ती माझी मैत्रीण कमी आणि बहीण जास्त वाटते. कारण या सेटवर जर आई बाबा नसतात किंवा कोणी फॅमिली नसते तर शी इज माय एक्सटेंडेड फॅमिली. माझी काळजी घेण्यापासून ते घरून मला डब्बा ती घेऊन येते, मला घरी बऱ्याचदा उशीर झाला की घरी रात्री ड्रॉप करते, तिचं पॅकअप झालं किंवा माझं झालेलं नसेल, माझं झालं तिचं झालं नसेल तर आम्ही दोघी एकमेकींसाठी थांबतो. रील्स बनवणं, सीन विषयी खूप सजेशन्स देणं, इतर गोष्टी. आता तिला इंडस्ट्रीचा जास्त अनुभव आहे तर कसं सेटवर वागलं पाहिजे, कशा गोष्टी हँडल केल्या पाहिजे, इथून सगळ्या गोष्टी ती मला कायम सांगते. सो शी इज लाईक रिअली अ ब्लेसिंग फॉर मी. अगदीच. पण अक्षया खरंच खूप बबली आहे, छान आहे. आम्ही तिचा इंटरव्ह्यू करतो, तिच्याशी बोलावं असं वाटतं किंवा खूप गोड आहे ती. कधी तिने नाही म्हटले असं होतच नाही. पण ना यावर्षी नवरात्री असणार आहे तर ऋतुजाचं काय प्लॅनिंग आहे? कारण डान्स तर तुझ्या खूप जवळचा विषय, तर काय प्लॅनिंग आहे साधारणतः? खरं तर ही नवरात्र थोडीशी आता तुम्ही बघताय कारण सध्या शूटिंग सुरू आहे, तर हे नवरात्र मला वाटतं मोस्टली माझं शूट मध्येच जाईल, सिरियल, कारण तुम्हाला सगळ्यांना इतकी आवडतीये तर वी कॅन स्टॉप द शूट. पण डेफिनेटली माझा यावर्षी प्लॅन आहे की आता मुंबईत मी कधी सेलिब्रेट केलेली नाहीये नवरात्र, तर मला इथे दांडिया नाईट्सला एकदा जायचंय. सो या प्लॅनिंग सगळ्याच बायका मिळून की एक वर्ष आपण, हे वर्ष
आहे इथे तर आपण एक रात्र जाऊयात दांडिया खेळायला वगैरे. आणि बघूयात 9 दिवसाचे उपवास तर आहेच आहेत. मंदिरात जाईन, पूजा वगैरे करून येईन आणि शूट वगैरे हे आपलं बेसिक सगळं सुरूच असणार आहे. ऋतुजा, तू जुन्नरची आहेस, मग सगळं लहानपण तिथेच गेले की नाही. मुंबईमध्ये नाही, पुण्यात गेलाय मी. माझे आई बाबा, घर पुण्यात आहे माझं. अच्छा. सो माझा जन्म पुण्यातला आहे, पण गाव जुन्नर. म्हणजे जुन्नरकर आहोत तर बाबांचं आमचं गाव जुन्नर. तर सगळे सण हे घट बसणं सगळं गावात होतं. पण मी आहे पुण्याची आणि काम करते मुंबईत. मुंबईमध्ये आहे. पण काही नाही, हे कॉम्बिनेशन खूप छान आहे मुंबईचं आणि पुण्याचं. आणि तू सुद्धा खूप छान करतेस, असंच करत राहा, प्रेक्षकांना ते आवडते. थँक्यू. त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. पण जाता जाता तुझ्या फॅन्सला, या मालिकेच्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या शुभेच्छा देऊन जा. येस, नक्की. तुम्ही तनयावर, पुन्हा कर्तव्य आहे सिरियलवर खूप भरभरून प्रेम करताय. खूप सारे मेसेजेस येतात मला, त्यासाठी खरंच मनापासून आधी थँक्यू. नवरात्र 9 दिवस भरपूर एन्जॉय करा. छान मंदिरात जाऊन एखाद्या देवीची छान पूजा करून या. दांडिया नाईट्सला जा, फॅमिली बरोबर टाइम घालवा आणि छान आनंदात सुखात तुमचे दिवस घालवा. तुम्हाला सगळ्यांना तनयाकडनं नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुला सुद्धा ऍडव्हान्स मध्ये नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असंच काम करत राहा, खूप छान काम कर. थँक्यू. छान वाटलं आणि बोलून. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.